अक्षय तृतीया कितीही मोठी संकटे आली तरी अक्षय तृतीयेला या 5 पैकी एक उपाय स्त्री अगर पुरुषांनी आवर्जून करा. 30 एप्रिल बुधवार अक्षय तृतीया. घरात ही फक्त 5 रुपयाची एक वस्तू आणा. नमस्कार, मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तातील एक मुहूर्त जो आपलं नशीब रातोरात बदलू शकतो. जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक गोष्ट किंवा यापैकी एक उपाय जरी केला तरी रातोरात आपले नशीब बदलून जाईल. अक्षय तृतीया असा दिवस ज्याचा एक शुभ विचारही तुमचं संपूर्ण आयुष्य उजळू शकतो आणि याच दिवशी तुम्हाला अनेक प्रकारच्या योग्य घटना घडू शकतात. याचा चांगला परिणाम भोगू लागू शकतो. होय, चांगला परिणाम. यासाठी काही 5 गोष्टी ज्या स्त्रियांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी टाळल्याच पाहिजेत, कारण यामुळे तुमचे पुण्यही क्षम पावू शकतं. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझ्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा आणि श्री बाळूमामा प्रसन्न आवर्जून टाईप करा. अक्षय तृतीया कधी आहे? 29 का 30 एप्रिल. पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5:31 पासून 30 एप्रिल दुपारी 2:12 ही तिथी आहे. उन्हाळ्याची धनतेरस असेही म्हणतात. देवदेवता न वैशाख समो मासो न कृत युग समो, म्हणजेच वैशाख सारखा दुसरा महिना नाही आणि सत्ययुगासारखं युग नाही, वेदासारखं शास्त्र नाही, गंगेसारखं तीर्थ नाही. अक्षय तृतीया म्हणजेच अशी तिथी जी कधीही नष्ट न पावणारी, तात्काळ सिद्ध होणारी. 3 प्रमुख स्वयंसिद्ध मुहूर्त. शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार 3:31 हा मुहूर्त सुरू होतो. पंडित सल्ल्यानुसार धर्मशास्त्रानुसार संस्कार केले जाऊ शकतात. गुढीपाडवा, विजयादशमी, अक्षय तृतीया, कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथींना चिरंजीवी तिथी म्हणतात. विशेषतः अक्षय तृतीया कारण याच दिवशी अष्ट चिरंजीवी पैकी एक भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. एक छोटी वस्तू तुमचं नशीब बदलू शकतं. एक वस्तू सांगणार आहोत जी तुम्ही घरात आणल्यास तुमचं नशीब चमकून जाईल आणि तुमचं नाव जगातील श्रीमंत लोकांपैकी घेऊ लागेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पहा. ना सोने नको ना चांदी नको, पण ही वस्तू नक्की आणा. प्रिय माझ्या सर्व सबस्क्राईब लोकांनो, माझ्या प्रिय भक्तांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी 2 किंवा 5 रुपयाची एखादी छोटी वस्तू घरात जरूर आणा. ही वस्तू जर तुम्ही आणली नाहीत तर आयुष्यभर आर्थिक तंगी येईल. लक्ष्मी आगमनासाठी आणि 33 कोटी देवी देवतांच्या कृपा मिळवण्यासाठी ही वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी आणावीच लागेल. लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी, 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी, हलसिद्धनाथांचा, बाळूमामांचा, स्वामी समर्थांचा, जे आपले कुलदेव देवी देवता आहेत त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी हे दिव्य महत्त्व. भगवान विष्णूंचे नर नारायण हृदयग्रीन परशुराम हे अवतार याच दिवशी प्रकट झाले. माता अन्नपूर्णेचा अवतार शिवाला भिक्षा याच दिवशी दिली गेली. कृष्ण सुदामाची भेट, महाभारतात द्रौपदीचा अक्षय प्राप्त देणं, महाभारताचं लेखन सुरू होणं, हे सगळं याच दिवशी. तसेच 18वा अध्याय वाचल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं. नव्या काळाची, घराची, गाडीची, संपत्तीची सुरुवात याच दिवशी होते. याच दिवशी कुठल्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही. इतका शुभ महत्त्वाचा दिवस, दानाचा दिवस,
गंगा स्नान किंवा तीर्थस्नान करा. अन्न, चावल, फळ, वस्त्र, पंखा, छत्री, चप्पल, वस्तू इत्यादीचे दान करा. शक्यतेनुसार गरजेनुसार दान करा. पितरांना तर्पण पिंडदान करा. ब्राह्मणांना गरिबांना अन्नदान करा. दान केल्याने अनेक प्रकारचे भाग्य जो आपल्यामध्ये निर्माण होतात, पुण्य प्राप्त होते. श्री बद्रीनाथ नारायणांचे पट उघडतात. वृंदावनात वांगे बिहारचे चरणदर्शन विद्रावनात भक्त या दिवशी वांगे बिहारचे चरणदर्शन होते. ही एक अतिशय अद्भुत महत्वाची तिथी आहे. एक छोटीशी कथा सुद्धा आहे. धर्मदास व्यापारी पूर्वी धर्मदान करताना एक वैष्णव होता. तो ब्राह्मण व देवांवर श्रद्धा ठेवायचा. त्याने आपल्या आयुष्यात दरवर्षी अक्षय तृतीयेचे व्रत केले, गंगा स्नान केले, देव पूजा केली, विधी दान धर्म, अनेक प्रकारचे अन्न वस्त्र निवारा यासारख्या वस्तू गरजूंना दान केल्या. पण धर्मदासाने कधी हे व्रत सोडले नाही. रुद्रपण आजारी असतानाही त्यांनी व्रत दान सुरूच ठेवले. स्वप्नात गंगा मातेचे दर्शन झाले. गंगा माता स्वतः प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, धर्मदासा, तू आयुष्यभर अक्षय तृतीयेचे व्रत स्नान पूजन आणि दान केलंस. यामुळे मृत्यूनंतर तुला विष्णू लोकाची प्राप्ती होईल. याच पुण्याच्या जोरावर तुझ्या संपूर्ण वंशाची कीर्ती वाढेल. लक्ष्मीची कृपा कायम राहील. असा भक्ताने भरभरेल श्रद्धेने युक्त दिवस कोणताही अशुभ दिवस हा मानला जाणार नाही. सर्वोत्तम दिवस मानला जाईल. या दिवशी हा दिवस अत्यंत शुभ आणि अत्यंत फलदायी प्राप्त होईल. या दिवशी आपण काय करावं हे सुद्धा जाणून घेऊया. फक्त 5 रुपयाची वस्तू आणायची आहे. भक्तो, अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचमेवा 5 प्रकारचे सुके मेवे जसे की बदाम, अंजीर, मनुका, काजू, खजूर यापैकी कोणतीही एक वस्तू कमीत कमी 5 रुपयाची, जास्तीत जास्त कितीही रुपयाची तुमच्या घरात आणा. ती एक पात्रात ठेवून विष्णू लक्ष्मी समोर अर्पित करा. त्यानंतर मेव्याचा प्रसाद म्हणून खा. थोडा घरातही ठेवा. असे केल्याने धन, आरोग्य आणि यश नक्की वाढतं. पर्यायी वस्तू गंध, चंदन, गुलाल, केशर किंवा जवस. जर पंचमेवा शक्य नसेल तर चंदन किंवा केशर किंवा स्वच्छ जव 5 रुपयामध्ये मिळत असते किंवा त्यापेक्षाही जास्त पात्रतेनुसार घ्या. लक्ष्मी समोर अर्पित करा. हे लक्षात ठेवा. श्रद्धा आणि संकल्प आर्थिकदृष्ट्या फारसं नसेल, पण श्रद्धा किंवा निष्ठा योग्य विधी केल्यास आपलं नशीब उजळू शकतो. अक्षय तृतीया खास मंत्र. या दिवशी हा मंत्र जपा. अन्नदान करताना किंवा पूजा जप करताना ओम अक्षयाय नमः हा मंत्राचा जप 11, 21 किंवा 108 वेळा शक्यतेनुसार योग्यतेनुसार आपल्याला शक्य होईल तसा दरवर्षी केल्यास आयुष्यभर धनप्राप्ती, पुण्यप्राप्ती, देवकृपा वाढते, लाभते. अक्षय तृतीयेच्या रात्री गुप्त उपाय. हा उपाय फक्त आणि फक्त भाग्यवान लोकांच्याच नशिबी असतो. तो आज आपण माहिती करून घेणार आहोत. अक्षय तृतीयेच्या रात्रीचे 3 गुप्त उपाय ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे उघडतात. रात्री 11 वाजता केवळ 1 तांदळाचा उपाय. अखंड लक्ष्मी कृपेचा गुप्त दरवाजा. एका तांदळाच्या दाण्यावर केशर लावा आणि त्यावर ओम श्री ही क्वी महालक्ष्मेय नमः हा मंत्र म्हणत तो दाना आपल्या पर्समध्ये, तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या वहीमध्ये कोठेही ठेवा. याचं रहस्य काय तर धर्मशास्त्र म्हणतं तांदूळ म्हणजे चंद्र, केशर म्हणजे सूर्य आणि मंत्र हे तिसरे नेत्र. यामुळे आपले तिन्ही शक्ती एकत्र येतात आणि आर्थिकदृष्ट्या अशक्य ते शक्य सर्व काही पूर्ण होतं. यानंतर झोपण्यापूर्वी कडुलिंबाचा पान व शुद्ध तूप
दुर्भाग्याची समाप्ती. एक कडुलिंबाच्या पानाचा शुद्ध तुपात भिजवानी उष्णतेत सुकून त्या पानाला आपल्या उजव्या हातात धरून असेही म्हणा, ज्या रात्री श्री विष्णू आणि लक्ष्मी जागरूक असतात त्या पवित्र अक्षय रजनीस मी माझं दुर्भाग्य अर्पित करतो, त्यागतो. त्यानंतर ते पान घराबाहेर दूर टाका. असे एक वेळा केल्याने मानसिक शांती मिळते, 3 वेळा केल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि 7 वेळा सलग केल्याने घरात पवित्र कंपन प्रकट होतात. यानंतर तुरटी आणि काळं कापड, जेथे लक्ष्मी नसते तिथे सुद्धा ती खेचली जाते. काळं कापड घ्या, त्यात तुरटीचे 5 तुकडे बांधा आणि म्हणा, ओम नमे भगवते वासुदेवाय नमः, कष्टनाशाय लक्ष्मे नमः. आणि हा गठ्ठा मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस ठेवा. यामुळे घरात येणारी वाईट शक्ती लगेच परावर्तित होते, घरात लक्ष्मी स्थिर राहते, अचानक येणारे खर्च अडचणी शांत होतात. हे उपाय शांततेने न बोलता गुप्तपणे करा. लक्षात ठेवा, हे फक्त एकदाच आणि एकदाच वर्षातून एकदाच करावे. असे हे नशीब उलटवणारे गुप्त प्रभावी उपाय आहेत.